नमस्कार मित्रांनो. उद्याच्या भावच्या धक्क्याच्या प्रोमोची वाट पाहत होतो, परंतु आज तरी प्रोमो प्रसारित केला नाही. त्यामुळे कदाचित शूटिंग झालं नसावं आज आणि बहुतेक बऱ्याच गोष्टी सस्पेन्स ठेवायच्या आहेत यावेळी बिग बॉसला. कोणाची शाळा घेतली हे किंवा मग कोणाचं एलिमिनेशन झालं हे देखील सस्पेन्स ठेवायचं आहे. परंतु ज्या पद्धतीचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आलाय, ज्याच्यामध्ये विशाल कोटियान, राकेश बापट, राखी सावंत आणि अनुश्री यांनी जे काही कारनामे केले ते सगळं बिग बॉसने प्रोमोमध्ये दाखवलंय. त्यामुळे या 4 जणांची उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती जबरदस्त शाळा होईल. आता रितेश भाऊ कशा पद्धतीने, कोणत्या मुद्द्यावरती कशी शाळा घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आज पण बरेचसे मुद्दे भाऊला मिळणार आहेत भाऊच्या धक्क्यासाठी. तर बघूया आज काय घडलं बिग बॉसच्या घरात. एक तर जेवणावरनं, ड्युटीजवरनं बिग बॉसच्या घरामध्ये नेहमीच वादविवाद पाहायला मिळतात. तसाच वाद आज बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला. आणि आज राखीचं जे काही वागणं होतं ना, डबल ढोलकीचा जो काही गेम आहे ना, तो मला अजिबात आवडला नाही. खरं तर आत्ता राखी जे काही करते ना बिग बॉसच्या घरामध्ये, ते फार इरिटेट वाटते. आज राखीने जो काही मुद्दा काढला ना भांड्यांचा, तर तो फार चुकीचा होता. आणि म्हणजे कंटेंटसाठी किंवा दिसण्यासाठी, फुटेजसाठी, एंटरटेनमेंटसाठी राखी किती खालच्या थराला जाऊ शकते, याचं उदाहरण आज बऱ्याच प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आता झालं काय, मी डायरेक्टच राखीचाच मुद्दा घेतो. इथे काटा टीमवाले हे जेवण करत होते रात्रीचे आणि इकडे सागर देखील काहीतरी डाळ-भात खात होता. सागरच्या बाजूला अनुश्री आणि राखी बसलेत. आता इथे कॅप्टन असलेली रेवा जेवण करता करता तेही काहीतरी 4 लोक काहीतरी खात होते आणि इकडे सागर दादा हा जेवायला बसलेला जेवण करत होता. याच्यामध्ये रेवा जेवता जेवता सांगते की सागर दादा, तुला ते काय कुकर तोंड घासून ठेवायचे आहे. अगं बाई, जेवतोय ना, तूही जेवतेस ना, जेवू दे त्याला. कामं करायचीच आहेत बिग बॉसच्या घरामध्ये, नाही असं नाही. पण आता जेवतायत ना, जेवण करू दे, नंतर तुम्ही बोला. तर हीच गोष्ट कुठेतरी राखीने मुद्दा म्हणून काढली. अरे बघ ना, तू जेवतोय आणि ते तिकडून कामं सांगते. याच्यावरती तन्वी अशी कुठे काय बोलली? अगं बाई, तू व्यवस्थित ऐक तरी, काय चाललंय ते, आणि मग उड्या मारायच्या मुद्द्यांमध्ये. तर इथे सरळ-सरळ जेवत असताना रेवाने तो मुद्दा काढला, की "बाबा, तुला भांडी घासायची आहेत, हे देखील आठवण ठेव." राखीने तो मुद्दा थोडासा हायलाइट केला आणि साहजिकच त्या गोष्टीचं सागरला खूप वाईट वाटलं आणि सरळ तो किचनमध्ये गेला आणि जे काही जेवत होता ते सगळं जेवण त्याने डस्टबिनमध्ये टाकलं आणि लगेचच ते कुकर आहे ते त्याने घासायला सुरुवात केली. कुकर घासलं आणि तसाच तो बाहेर आला आणि राखीने त्या गोष्टीचा पुन्हा एकदा मुद्दा केला, की "बाई, तू जेवायला बसलेला ना, कशाला तू मुद्दा काढायचा तिथे?" नंतर रेवा तिथून उठली आणि मग सागरदादाला सांगताना दिसते, की "सॉरी हां, माझा तसा हेतू नव्हता, माझा तसा इंटेन्शन नव्हता. चुकून मी बोलून गेले. मी हे लक्षात ठेवेन." हे झालं, संपला दिवस. दुसरा दिवस सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी राखीने तो सागरने धुतलेला कुकर घेतला आणि थेट राकेशच्या तोंडाच्या इथे जाऊन धरला आणि सांगतात, की "बघा, असे घासतात का?" आता तुला राकेशच्या इथे जाण्याची काय गरज होती? राकेशचा त्या कुकरचा आणि त्या भांडी घासण्याचा सध्या तरी काहीच संबंध नाही. तिथे जायची काहीच गरज नाही. राकेश हे सांगत होता, की "तू कॅप्टनला सांग किंवा मग ज्याने भांडी घातली ना त्याला तू सांग. माझ्याकडे येऊन का सांगतेस?" तरी राखीचं तेच सुरू आहे. एकतर त्या आरबीला ट्रिगर करायचं, काहीतरी वादविवाद झाला पाहिजे, असा तेव्हा राखीचा हेतू होता आणि तो तिने साध्य करून घेतला. एकतर कॅप्टनला सांगा किंवा मग त्या सागरला सांगा ज्याने ती भांडी घासलीत. ठीक आहे ना, मागे-पुढे काही गोष्टी होत असतात. नाही त्याला भांडी घासता येत आणि बाकी पण लोकं सांगताना दिसतात ना, की आम्हाला भांडी घासता येत नाही. या घराचा ना हाच प्रॉब्लेम आता झालाय. म्हणजे जी लोकं जी कामं व्यवस्थित करतात त्यांना ती कामं देतच नाहीये. राखी व्यवस्थित जेवण करते, तिच्याकडनं जेवण काढलं जातं. अरे खरं तर राखीला तुम्ही जेवणामध्ये व्यस्त ठेवा. ती बाकी काहीच करणार नाही. परंतु हे लोकं उलटं करतायत. म्हणजे तन्वीने मागे सगळ्यांना उलट्या दुटीच दिल्या. मग त्या पद्धतीने ही रेवा देखील तोच प्रयत्न करताना दिसते.
राखीला इथे मुद्दा पाहिजे, राखीने तो मुद्दा काढून घेतला आणि त्यानंतर आरबी आणि राखीचं जे काही वाजलं ना, खरं तर इथे राखी खूपच चुकीची आहे, म्हणजे राखीच चुकीची आहे. कालपर्यंत त्या सागरची बाजू तिने घेतली, त्याच कुकरवरनं, त्याच भांड्यावरनं आणि आज तीच गोष्ट काढून मुद्दा म्हणजे त्याच गोष्टीचा मुद्दा काढून भांडण करताना दिसते. मग शेवटी राकेश ट्रिगर झाला आणि त्यांच्यामध्ये जबरदस्त वादविवाद पाहायला मिळाला. मग राकेशकडनं इकडे एक निघालं काय वाईल्ड कार्ड कंटेस्टंट असं म्हणून आणि मग राखीला त्या गोष्टीचं वाईट वाटलं. मग तुला लंगडा बोलू का? इथपर्यंत हे भांडण गेलं आणि दोघांमध्ये जबरदस्त शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. याच्यामध्ये सागर देखील खूपच चिडला. मग राखीचा अजून हा तुझी थुंकी पडते या जेवणामध्ये. म्हणजे उगाचच मुद्दे काढायचे कारण नसताना दिसण्यासाठी, फुटेजसाठी, एंटरटेनमेंटसाठी आणि मग स्वतः हिरो बनायचं आणि बाकी सगळ्यांना झिरो बनवायचं असा राखीचा जो काही गेम पाहायला मिळतो ना, तर तो फार विचित्र आणि आज खरंच काही कारण नसताना म्हणजे मला असं वाटतं ना, राखी रात्रभर विचार करते, की आज आपल्याला काय करायचं आहे आणि ते हे सगळं बाकी सांगून देखील दाखवते, की मी हे करणार आहे, ते करणार आहे आणि त्या पद्धतीने काहीतरी काड्या लावायचा आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यांना ट्रिगर करायचं, फुटेज घ्यायचं असा राखीचा रोजचा हा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आज विनाकारण तो आरबी आणि बाकी सागर वगैरे हे फसत गेले. तर ठीक आहे, बघूया. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. बघूया आज बिग बॉसच्या घरामध्ये काय काय झालं ते. तर इकडे दिवसाची सुरुवात झाली. तर या दिवसाच्या सुरुवातीला टाटा ग्रुपवाले इथे तन्वी, त्यानंतर आरबी आणि त्यानंतर दीपालीताई हे लोक किचनच्या इथे सगळे जमले होते. तन्वी सांगते की आज काय घालायचं बरं, आज काय तुम्ही घालणार आहेत? तन्वी एकदम जबरदस्त मूडमध्ये पूर्ण आज. तर इथे आरबी आणि दीपालीताई मिळून नाश्ता बनवतायत आणि नाश्ता बनवतात पोहे. आता हे जे काही त्यांचं बनवणं सुरू आहे, तर इकडे राखी सगळे कॉमेंट्री करताना दिसते. मग शिशी एवढं तेल टाकलं, आता असे पोहे टाकतायत, आंघोळ्या केलेल्या नाही, हातपाय धुतलेले नाही, दात घातले नाही आणि तिथे किचनमध्ये जात आहे. शी बाई, आज असेच पोहे खायला लागणार आहेत असं म्हणून राखी इथे सांगताना दिसते. मी मित्रांनो सांगितलं ना मगाशी, की जे लोक जेवण बनवतायत ना, त्यांना तुम्ही त्या दुट्यात द्या ना. मग हे सगळे वादविवाद, भांडण, तंटे इथे होणारच आहेत आणि तसंच पाहायला मिळालं. त्यानंतर अनुश्री इकडे नाश्ता करताना आपल्याला दाखवली. इकडे प्रोमोमध्ये असंही दाखवलं होतं, की राखी सांगताना दिसते, की खूप वाईट पोहे झालेत, असं प्रोमोमध्ये दाखवलं होतं. पण ते आज प्रत्यक्षपणे आज आपल्याला एपिसोडमध्ये दाखवलं नाही. डायरेक्ट अनुश्री इथे नाश्ता करताना दिसत होती, पटापट खात होती. आता ही अनुश्री इथे नाश्ता करते, त्यावेळेतच रेवा येऊन टपकते आणि सांगते, की तुला कामं करायची आहेत. म्हणजे जे सागरदादाच्या बाबतीत रेवाने जे काही केलं, जिथे माणूस खातोय, तिथे जेव्हा सांगायचं, की तुला कामं करायची आहेत. मग साहजिकच इकडे अनुश्री सांगताना दिसते, की मी काम करणार नाही, मी भांडी घासणार नाही. ठीक आहे, अनुश्रीचं इकडे एक झालं. त्यानंतर ती सागरकडे देखील जाते रेवा, की तुला आज हे काम करायचं आहे, भांडी घासायची आहे, अमुक करायचं आहे. सागरही सांगतो, की नाही मला काय 2 दिवस तरी माझ्या आवडीचे कामं द्या. मला जे कामं जमत नाही ती देऊ नका. त्यानंतर ती विशालकडेही जाते. विशालला सांगताना दिसते, की तुला अमुक, 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 तमुक, तमुक करायचं आहे. तू काय करणार आहेस? विशाल सांगते, की मला देखील इंजुरी झाली. मी कामं करणार नाही. मी प्रत्येक कॅप्टनच्या वेळी सगळी कामं केलीत, पण मला आता इंजुरी झालेली आहे. चुकून मी बाथरूम धुवेन, घासेन, पण मी जास्त काही कामं करणार आहे. तर या तिघांनी थोडंसं ठरवलेलं आहे, की आम्हाला कामं करायची नाहीत आणि जी काही आम्ही कामं करू ती आम्हाला जी योग्य वाटतील तीच आम्ही कामं करणार. तुम्ही आम्हाला दुट्टीच द्यायच्या नाही. त्याचं कारण देखील असं आहे ना, की रेवाची कॅप्टन्सी. आता जो कॅप्टन असतो की नाही, तो सगळ्यांना एकत्र बसवून आणि नंतर दुटीचं वाटप करत असतो. रेवाने तसं काहीच केलं नाही. एकतर काटावाल्यांशी त्यांचं काय डिस्कशन झालं असेल ते आपल्याला काही दाखवलं नाही. पण रेवा त्यांना काही बोलतच नाही, की तुम्ही काय काम करणार, तुम्ही हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. असं काहीच डिस्कशन आपल्याला रेवाचं आणि काटा ग्रुपचं दाखवलेलं नाही. रेवा फक्त या बाकीच्याच लोकांना म्हणजे टोळी संदर्भातील जी काही लोक आहेत त्यांना सांगताना दिसते. तर ही रेवाची खूप मोठी चूक आहे आणि साहजिकच तू त्यांना सांगत नाही काटावाल्यांना
आणि तू आमच्याकडे काय येते सांगायला. त्यामुळे साहजिकच या लोकांनी देखील आम्ही काहीच काम करणार नाही असा त्याने पवित्रा घेतला. बघा तन्वी कॅप्टन झाली होती. तेव्हा तिने सगळ्यांना एकत्र बसवून दुटीचा वापर केलं होतं. नाही बहुतेक हे तन्वीच्या पहिल्या कॅप्टन्सीच्या वेळेस झालं होतं आणि त्यानंतर तन्वीची ही आत्ता कॅप्टन्सी गेली. तेव्हा काही लोकं व्यवस्थित कामं करताना दिसत नव्हते. त्यामुळे मग तन्वीने एक नियम केला, की मी जे सांगेन तेच लोकांनी करायचं. तर असाच काहीसा प्रयत्न इथे रेवा करताना दिसते. मी जसं सांगेन तसंच करायचं. तर हे लोकांना आता आवडताना दिसत नाहीये आणि याचाच कुठेतरी राग बहुतेक टोळी टीमच्या सदस्यांना आलेला आहे आणि इथे हे लोकं सांगतात, की आम्ही कामं करणार नाही आणि ज्या पद्धतीने इथे अनुश्री सांगते, की मी अजिबात काम करणार नाही. मला हे कामं आवडत नाहीत. माझ्या आईने मला हे भांडी-बिंडी घासायचं शिकवलेलं नाहीये आणि मी बरेच दिवस जेव्हापासून आले तेव्हापासून मी कामं करते, परंतु आता काही करणार नाही. आणि परत हेही ती बोलली अनुश्री, की मला बाहेर जाऊन भांडी घासण्याची कामं करायची नाही. तर याच्यावरती तन्वी प्रचंड खवळते आणि ती सांगताना दिसते, की आम्ही देखील अशा पद्धतीची कामं घरामध्ये करत नाही. आमच्या घरी देखील नोकर-चाकर आहेत. माझ्या आईने देखील मला तसंच ठेवले, की तू काही काम करू नकोस. आम्ही पण पापाच्या पऱ्या पण आम्ही बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर सगळी कामं करतो. हे आपलं घर म्हणून समजतो. आता यावरती अनुश्रीचं काहीतरी वेगळंच. मी याला घर समजत नाही माझं. हा बिग बॉसचा शो आहे. हा 100 दिवसाचा शो आहे. 100 दिवसानंतर आपण याच्या बाहेर जाणार. त्यामुळे हे माझं घर नाही, असं म्हणून ती सांगताना दिसते. यावर तन्वीचं अजून काहीतरी एक वेगळंच, की काय तू वागतेस? तसं आमच्याकडे कोकणामध्ये सोंग असतात ना, विविध प्रकारची रूपं घेता तशी तुझी रूपं इथं बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतायत. आणि यामध्ये तन्वी आणि अनुश्रीचं जबरदस्त वादविवाद पाहायला मिळाला. खरं तर काय होतं ना, की अनुश्रीने पण एक ठरवलेलंच आहे, की मला बिग बॉसच्या घरामध्ये कामं करायची नाहीत आणि हा तिचा पॅटर्न आहे पूर्वीपासून सुरू असलेला. याच्यावरती रितेश भाऊने देखील तिची चांगलीच कानउघडणी देखील केली. तेव्हा 1-2 आठवडे ती शांत झाली होती. पण आता पुन्हा एकदा "ये रे माझ्या मागल्या" तसंच काहीसं ती करताना दिसते. आणि दुसरं म्हणजे रेवाने देखील तिच्या टीमला ती विचारत नाही किंवा सांगतही नाही, की तुम्ही भांडी करायची, तुम्ही अमुक करायचं, तमुक करायचं. ते डायरेक्टच बाकीच्या म्हणजे समोरच्या विरुद्ध टीमला सांगताना दिसतात. त्यामुळे साहजिकच हे लोकं खवळलेत आणि एकंदरीत असं पाहायला मिळते रेवाची जी काही कॅप्टन्सी आहे ना, ती लोकं सीरियस घेताना दिसत नाही आणि रेवाचंही चुकते इथे. तिचं बरंच चुकते, की सगळ्यांना एकत्र घेऊन तिने हे सगळं करायला पाहिजे आणि काटा ग्रुपच्या सदस्यांना ती विचारत देखील नाही किंवा सांगत देखील नाही. आता माहिती नाही, असं रेवा का करते ते. तर हीच गोष्ट आहे ना, कुठेतरी राखी सावंत इकडे अनुश्रीला सांगताना दिसते, की "बाई बघ, तुझ्याच नावाची तिकडे सगळे चर्चा सुरू आहे, की ही काहीच काम करत नाही आणि महाराष्ट्राला असं दाखवतायत, की ही बिग बॉसच्या घरामध्ये काहीच काम करत नाही. ही अशीच आहे, बिनकामाची अशीच राहते बिग बॉसच्या घरामध्ये." मस्तपैकी राखीने आग लावून दिली आणि त्यानंतर मग अनुचिता पुन्हा एकदा भडका पाहायला मिळाला. यावरती अनुश्रीचं असंही मत होतं, की तुम्ही देखील व्यवस्थित जेवण बनवत नाही. कधी खारट बनवता, कधी तिखट बनवता, तर कधी जळवता. पण आम्ही खातो ना. आम्ही तुम्हाला एका शब्दाने जाब विचारत नाही आणि तुम्ही आमची कामं करताय. हिला व्यवस्थित करता येत नाही, हिला व्यवस्थित भांडी घासता येत नाही, असं सतत तुम्ही सांगत असता. आम्हाला आमच्या आईने नाही शिकवलं भांडी घासायची, पण आम्ही करतो आणि तुम्ही आमच्यावरती अशी जबरदस्ती करू नका, असं म्हणून इथे अनुश्री सांगताना दिसते. त्यानंतर मित्रांनो इथे आरोग्य टास्कला जिथे खीर स्पर्धकांना दिली. आता हे आरोग्य दूध आहे, बरोबर आहे. पण आता यांच्याकडे हा स्पॉन्सर आलाय आरोग्य दुधाचा. पण अजूनही बिग बॉसच्या घरामध्ये अमूल दूधच वापरलं जातं. मग आरोग्याचं दूध तुम्ही द्या ना. बरोबर आहे की नाही? की ते फक्त फ्रिजमध्ये ठेवण्यासाठीच दिलंय. द्यायला पाहिजे ना ते. अ, त्यानंतर इथे बिग बॉस सगळ्या स्पर्धकांवरती प्रचंड खवळतात आणि सांगतात, की तुम्ही घर अतिशय अस्वच्छ ठेवलेलं आहे. मी तुम्हाला व्यवस्थित नीटनेटकं घर दिलं होतं, परंतु तुम्ही त्या घराचं अक्षरशः उकिरडं केलं आणि बिग बॉस दाखवतात देखील, की तुम्ही काय कुठे कसं ठेवलंय ते. आणि ते पाहून एवढं विचित्र वाटत होतं ना, म्हणजे घरात जवळपास 21 सदस्य येऊन गेलेत. त्यापैकी आता 8 सदस्य राहिलेत आणि हे 8 सदस्य आहेत ना, त्यांना अक्षरशः रान अख्खं मोकळं मिळालंय. कुठे कोणी काही कसंही ठेवलंय कोणाच्या बेडवरती. म्हणजे जे सदस्य गेलेत ना,
त्यांच्या बेडवरती त्याने अख्ख्याच्या अख्ख्या पेट्या ठेवल्यात आणि त्याही कशाही ठेवल्यात. मला एक कळत नाही या लोकांचं. कॅप्टन फक्त एकच गोष्टीकडे लक्ष देतोय, म्हणजे हाच कॅप्टन आताच्याच आठवड्याचा नाही, तर पूर्ण सीझनचं एकच लक्ष आहे त्याच्याकडे, ते म्हणजे किचनमध्ये जेवण शिजतं की नाही आणि भांडी घासली गेलीत की नाही. बाकी पण बघा, घर आवरले की नाही, अक्षरशः उकिरडा झालाय घराचा. त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही. फक्त कॅप्टनच्या नजरा कुठे, घरात जेवण शिजलंय की नाही आणि शिजवलेलं जेवण ज्या भांड्यांनी शिजवलंय ती घासली गेलीत की नाही. अरे एनमीन 8 लोक, व्यवस्थित घर ठेवा. ते 8 लोकांची 7-8 भांडी असतात, ती देखील यांना घासायला जमत नाही. म्हणजे काय यांना सांगायचं. बिग बॉस आता आहे ना, तुम्ही काय म्हणूया, एखादी मशीन पाठवा भांडी घासायची. बाजारामध्ये बऱ्याच मशीन येतात, त्या मशीन तुम्ही पाठवा. कारण या लोकांना काहीच काम करायचं नाही बिग बॉसच्या घरामध्ये. आणि मी काल पण सांगितले की जो काही कॉन्ट्रॅक्ट येतो ना, त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं असतं की तुम्हाला सगळं काही करावं लागेल बिग बॉसच्या घरामध्ये. तरी हे लोक जे काही फुटेजसाठी किंवा माहिती नाही कशासाठी हे लोक करतात. आणि इथे तन्वीने देखील मुद्दा काढला की तू आता नॉमिनेट आहे, तुला फुटेज पाहिजे म्हणून हे सगळं करतेस. अनुषी बोलली की असं काही नाही, पण तुला जर असं वाटत असेल तर मी आतापासून असं करेन. खरं तर त्या भांडणामध्ये तन्वीचा काहीच रोल नव्हता. हे रेवा आणि अनुष्यमध्ये झालं होतं. पण शेवटी आम्ही पण आहोत इथे म्हणून तन्वीने तिथे उडी घेतली. तर आता इथे बिग बॉस खवळतात की तुम्ही अत्यंत घाण असं घर ठेवलंय, त्यामुळे मी जो काही लक्झरी प्रोडक्टचा टास्क आहे तो तुम्हाला मी देणार नाही. आणि त्यानंतर मग आवराआवर ही काही घराची पाहायला मिळाली. आता याच्यामध्ये रेवा कौरसे ही फक्त राखी सावंतलाच टार्गेट करताना दिसते आणि प्रत्येक वेळी पोक करते, टोक करते. अरे बाकी देखील सदस्य आहेत ना. तन्वीने अक्षरशः पेट्याच्या पेट्या भरून दुसऱ्याच्या बेडवर ठेवलंय आणि तिथे तन्वी अशी बसली की मी आता काय करू, कुठून सुरुवात करू. त्यांना तुम्ही एका शब्दाने बोलत नाही आणि इकडे राखी सावंतवरती रेवा चढते. म्हणून मग राखी एकदम ट्रिगर झाली. इकडे फेक, तिकडे फेक, हे कुठे ठेवू. बाकीच्या सदस्यांना देखील बोल. मित्रांनो खरं सांगू का, रेवाला अजिबात कॅप्टन्सी करता येत नाही. व्यवस्थित कॅप्टन्सी करता येत नाही. तिला व्यवस्थित लोक हँडल करता येत नाही. मी मागे पण तन्वीच्या कॅप्टन्सीच्या वेळेस बोललो होतो की ज्या पद्धतीने राखी ज्या पद्धतीने वागते तन्वीच्या कॅप्टन्सीमध्ये, तन्वी सतत रागराग करायची, याने हे केलंच पाहिजे, त्याने ते केलंच पाहिजे, सतत ती रागराग करायची. राखीला आहे ना हँडल करता आलं पाहिजे. तिच्याकडनं काम गोड गोड बोलून काम करून घेता आलं पाहिजे. हे रेवाने देखील समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला नुसता रागराग करून चालणार नाही. काम करून घ्यायचे आहेत, त्यासाठी गोडी गुलाबीने वागायला पाहिजे. तर तसं रेवा करताना दिसत नाही आणि तिच्या ग्रुपला ते तरी एका शब्दाने सांगताना ती दिसत नाही. त्यानंतर जो काही सागरचा मुद्दा झाला, तो मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इथे काटावाले सगळे जेवतात, तिकडे सागर जेवतोय, राखी ही जेवते. आणि त्यानंतर मगाशी मी सांगितलं की रेवा कौरसे ही जेवता जेवता कुकर घासायला सांगते की लक्षात ठेव सागर दादा, तुला कुकर देखील घासायचं आहे. तर हे जे काही रेवाचं जे वागणं आहे ना, ते फार चुकीचं आहे. आता इथे ती बोलली आणि मगाशी अनुषीच्या वेळी पण ती बोलली. अरे त्या लोकांना खाऊ दे तरी आणि नंतर तुम्ही बोला. मी मगाशी सांगितलं ना की बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टनची फक्त ही 2च कामं आहेत. एकतर जेवण करून घेणे आणि जेवण केलेली, ज्याच्यात जेवण बनवलं ती भांडी घासणे. एवढी 2च कामं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहेत आणि तीच कॅप्टनला करायची आहेत, असं एकंदरीत डे 1 पासून पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो हा जो काही राखीने ड्रामा केला त्याच्यामध्ये जबरदस्त राकेश बापट गरम झाला, सागरही गरम झाला, तन्वी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. याच्यामध्ये आनंद सुख जी घेत होती ना, ती म्हणजे दीपाली सय्यद. थोडंसं बिग बॉसने तिच्या चेहऱ्यावरती थोडासा कॅमेरा मारला होता आणि जो काही तिला आनंद झालेला ना, म्हणजे अक्षरशः बोट-बीट तोंडात टाकून जी काही आनंद घेत होती, कमाल एकदम. तर यानंतर झालेला लक्झरी प्रोडक्टचा टास्क. मित्रांनो याच्यामध्ये आहे ना, मला सगळ्यात जास्त आवडला टास्क तो म्हणजे तन्वी आणि सागर दादाचा. टी शर्ट घालायचा, शर्ट घालायचा आणि फुगे वरती उडवत शर्ट घालायचा आणि तो पुढच्या समोर ठेवलेल्या बॅगेमध्ये टाकायचा. तर हा टास्क खूप छान होता. ही फेरी छान होती. तर बघूया हा जो काही टास्क झाला तो.
आता याच्यासाठी बिग बॉस दोन दोन जोड्या बोलवणार आहेत. पहिली जोडी आहे ती म्हणजे अनुश्री आणि दीपाली. सगळ्यात बिग बॉसच्या घरातील ही आळशी जोडी. या आळशा जोडीला बोलवतात आणि मक्याची कणस सोलायला सांगतात. पण जो काही ट्विस्ट दिला तो म्हणजे बॉक्सिंग ग्लव्स घालून ती मक्याची कणस सोलायची आहेत. जबरदस्त टास्क होता. ज्याने चांगली युक्ती वापरली ती म्हणजे दाताने सोलायचं, कारण त्याच्याने ओपनच होणार नाही. तर बिग बॉसने मस्तपैकी ट्विस्ट आणला आणि याच्यामध्ये संचालक म्हणून नेमलं ते म्हणजे सागरला, आणि सागर देखील व्यवस्थित कॉमेडी करताना दिसत होता. तर फार कमी फरकाने इथे अनुश्री जिंकली. तर ही फेरी फार छान पार पडली. त्यानंतर मी मगाशी सांगितलं ना की बॅग भरायचा जो टास्क होता, तन्वी आणि सागर यांचा खूप छान टास्क होता. पण बिग बॉसने ट्विस्ट आणला. नुसती बॅग भरायची नाही, तर फुगा अशा वरच्यावर तुम्हाला झेलायचं आहे आणि तिथेच उभं राहून शर्ट घालायचा, टी शर्ट घालायचा आणि तो फुगा उडवत उडवत बॅग पर्यंत न्यायचा आणि तो टी शर्ट जो काही शर्ट तुम्ही घातला असेल तो काढून तिथे टाकायचा. तर फार म्हणजे 1च्या फरकाने 15 आणि 16 अशा फरकाने इथे सागर जिंकला. खरंच मला ती फेरी आवडली. आणि त्यानंतर राकेश आणि रेवा म्हणजे राकेश इथे एकदम फुस निघाला. अरे त्या टास्क मध्ये तरी जिंकायला पाहिजे. अगदी इझी टास्क होता. चादऱ्या गुंडाळायच्या आहेत, अंथरुणं व्यवस्थित गुंडाळून ती ठेवायची आहेत. पण याच्यामध्ये हाताला लावलं होतं त्याने, पण चांगला टास्क होता. तोही राकेशला व्यवस्थित करता आला नाही. भाईला टास्कच खेळता येत नाही असं एकंदरीत पाहायला मिळते. आणि मित्रांनो, सगळ्यात डिफिकल्ट टास्क होता ना, तो म्हणजे त्या प्लेट्स उचलणे. फार डिफिकल्ट टास्क होता. नुसती प्लेट उचलायची नाही, हात पाठी बांधलेले आहेत आणि त्यानंतर जंप करत जायचंय. फार डिफिकल्ट टास्क होता. त्याच्यामध्ये दोघांनी म्हणजे विशाल आणि राखी या दोघांनी खूप छान प्रयत्न केला. पण इथे विशाल नक्कीच जिंकला. तोही फार कमी मार्जिने जिंकला. तर एकंदरीत खूप छान पद्धतीचा हा टास्क इथे पार पडलेला आहे. त्यानंतर जो स्प्राईटचा टास्क होता तोही चांगला होता. इथे पहिल्यांदा दीपाली आणि अनुश्री हे लोक आहेत ना, पायाखाली ते पाय पुसण्यासारखं ठेवायचं आणि त्याच्यावरती चालायचं आणि बॉल जास्तीत जास्त जमा करायचे आहेत. त्यानंतर राखी आणि तन्वी यांना वडापाव खायचे आहेत जास्तीत जास्त. तर इथे बहुतेक राखीने अर्धाच खाला होता आणि तन्वीने तो पूर्ण वडापाव खाला होता. आणि त्यानंतर उत्तर शोधायची, तर ही देखील फेरी चांगली पार पडली. तर याच्यामध्ये टीम बी जी राकेशची टीम आहे ती मोठ्या फरकाने जिंकली आणि त्यांना स्प्राईट प्यायला दिलं. तर एकंदरीत असा आजचा दिवस होता. तेवढं काय आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं नाही. इथे जेवणावरनं पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये राडे पाहायला मिळाले आणि राखी सावंतने जो काही ड्रामा केला तो उगाचच फालतू ड्रामा होता. राखी सावंत ही कोणाचीच होऊ शकत नाही. मित्रांनो, खरंच राखी सावंत ही कोणाचीच होऊ शकत नाही. काल सागरला ज्या पद्धतीने तिने सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे, असं तुझ्या बाबतीत व्हायला नको, आणि दुसऱ्या दिवशी सागरच्याच विरुद्ध बोलताना दिसत होती. म्हणजे उद्यासाठी एंटरटेनमेंटसाठी कधी कुठला कोणाचा मुद्दा काढेल हे सांगता येत नाही. तर हे राखीचं जे काही एंटरटेनमेंटसाठी जे वागणं आहे ना ते फार चुकीचं आहे. आणि इथे अनुश्री आणि तन्वीचं जे काही भांडण झालं ना, तर अनुश्री नेहमीच मी कामं करणार नाही, मी दुटीच करणार नाही असं सांगताना दिसते. तर हे फार चुकीचं आहे. पण थोडीशी रेवाची देखील इथे चूक आहे की तुम्ही व्यवस्थित सगळ्या लोकांना घेऊन बसा, प्रत्येकाशी डिस्कस करा आणि तू डायरेक्टच फक्त टोळी टीमवाल्यांना सांगशील की तुम्ही हे कामं करायचे आहेत, तर हे फार चुकीचं आहे. तुझ्या लोकांना देखील तू बोल, तुम्ही काय काम करणार आहात तेही त्यांच्याशी बोल. शेवटपर्यंत ते काय आपल्याला दाखवलं नाही. तर साहजिकच इथे सगळ्यात जास्त चुकी आहे ती म्हणजे रेवाची. सगळ्या लोकांना तू एकत्र बसून सगळ्यांना दुटीचं वाटप तिने करून द्यायला पाहिजेत होतं. तर मला असं वाटतं की या सगळ्यात चुकीची आहे ती म्हणजे रेवा. आणि नक्कीच अनुश्रीचा एक स्वभाव झाला की मी काही करणार नाही, आणि त्यानंतर मग तिला कोणी बोललं तर मग रडारडी करायची. असं एकंदरीत अनुश्रीचं पाहायला मिळतंय. याच्यामध्ये हात धुवून घेतला तो मस्तपैकी तन्वीने. तर ठीक आहे, असा आजचा दिवस होता. आता उद्याच्या भाऊचा धक्का. मित्रांनो, उद्याचा भाऊचा धक्का आहे ना तो जबरदस्त रंगणार आहे. आणि साहजिकच इथे विशाल कोटियान आणि राकेश बापट, अनुश्री आणि राखी सावंत या 4 स्पर्धकांची जबरदस्त शाळा होणार आहे. आणि नक्कीच त्यानंतर जे कोणी चांगले स्पर्धक खेळले तर त्यासाठी नक्कीच त्यांचं कौतुक होईल. आणि बहुतेक जे काही पैसे या लोकांनी जे काही प्राइज मनी यांनी गमावले, 25
लाखाचे 25,000 केले तर त्यासाठी देखील रितेश भाऊ नक्कीच यांची कानउघडणी करतील. आणि मध्येच इथे राखी सावंत सांगत होती की यार मला बिग बॉस ते उचलायला देऊ नका दाताने, 25 लाखाचे मी दात लावले. जेवढी प्राइस मनी बिग बॉस देणार आहे विजेत्याला तेवढ्या लाखाचे इकडे राखी सावंतने दात बसवून घेतलेत. म्हणजे राखी सावंतकडे किती पैसा आहे बघा, पैसाच पैसा. तर मित्रांनो, मला खरंच आज राखी सावंतचं वागणं आवडलं नाही. तुम्हाला राखी सावंतच्या या खेळाबद्दल काय सांगायचं आहे? आणि अनुश्री आणि तन्वी यांच्या भांडणामध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता? तुम्हाला कोणाचं बोलणं, कोणाचे मुद्दे आवडले हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.